जय भीम नमोबुद्धाय. आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. सध्या मी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव या शहरामध्ये आहे आणि खामगाव शहरामध्ये भंते विनाचार्य यांची धम्म रॅली आलेली आहे आणि धम्म रॅलीला आपण बघू शकता मोठ्या प्रमाणात खामगावातील बौद्ध उपासक उपासिका सुद्धा आलेले आहे. क्या आपके मकान की छत टपक रही है? बारिश में हर बार यही परेशानी, अब और नहीं. IBL एक्रेलिक केमिकल्स लेकर आया है छत टपकाव बंद करने का पक्का और असरदार सोल्यूशन. हॉल जो आहे हा माझ्या पाठीमागचा हा खचाखच असा हॉल भरलेला आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे भंते विनाचार्य यांच्या रॅलीला मिळत आहे. काही लोकांसोबत सुद्धा बोलू आपण. बघू शकता हे काका म्हणजे कुबरे घेऊन या रॅलीमध्ये सुद्धा सहभागी झालेले. म्हणजे एक मोठी आस्था आहे. जय भीम जय भीम जय भीम जय भीम. ताई काय सांगाल? ताई काय सांगाल? आता विनाचार्य यांचं भाषण तुम्ही ऐकलेलं आहे. मी हे सांगेल की सगळ्यांनी जय भीमवाल्यांनी बौद्धिस्टांनी सगळ्यांनी ह्या बोधिसत्व मुक्त आंदोलन मध्ये निघावे पाय पाय. जय भीम. नक्कीच एक सुंदर मेसेज दिलेला आहे. माझ्यासोबत बघा महाबोधी महाविहाराचा जो लढा दिला आणि त्या ठिकाणी असे हजारो लाखो लोकांना ज्यांनी जेवण चारलं ते भीमरावजी माझ्यासोबत आहे. भीमरावजी निरंतर महाबोधीच्या आंदोलनात आहे पण आता धम्म ध्वज यात्रेमध्ये सहभागी आहे. भीमरावजी काय सांगाल? तुमचा खूप मोठं या ठिकाणी योगदान आहे या लढ्यामध्ये. तुम्ही प्रत्येकाला जेवण चारलं. आम्ही पण तुमच्या हातचं जेवण जेवलेलं आहोत. बघू शकता भारावून आलेले आहेत ते बारावलेले आहे. नक्की बोला. भीमराव चिंचोले माझं नाव आहे. मी पूर्व नागपूरमधून आहे आणि मी बुद्धगयाला असताना 3 महिने मी बुद्धगयाला सेवा दिली. आता परत मी धम्म रॅलीमध्ये सतत सेवा देण्याचं काम करत आहोत आणि लोकांना जोडण्याचं काम सुरू करत आहोत. आम्ही आता ज्यावरीक बुद्धांना जोडू नये त्यावरीक आम्ही समोर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे आम्हाला आता बुद्धांना जोडायचं आहे आणि खूप मोठं आंदोलन आम्ही समोर करणार आहोत. त्याच्यासाठी आता आम्ही पदयात्रा काढली. आपला धम्मध्वज यात्रा ती धम्मयात्रा आता नागपूरवरून 17 तारखे दीक्षाभूमी काढली. आता मुंबईपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत चैत्यभूमीपर्यंत आणि तिथून मग आम्ही सगळ्यांना जोडत पूर्ण भारत भ्रमण करत आम्ही ध्वज यात्रा संपवणार आहे आणि तिथे मग हे करणार आमचं आंदोलन मोठं. तुम्ही लांबा अशा आकाश लांबासोबत खांद्याला खांद्या देऊन तुम्ही त्या ठिकाणी लढा दिला पण आज तुम्ही आम्हाला विनाचार्य सोबत दिसत आहे त्यांच्या खांद्याला खांदा देऊन. 2 गट वेगळे झालेला काय वाटतं? 2 गटात आंदोलन झालं पाहिजे? नाही गट वेगळे झाले नाही. एकच गट आहे काम करत आहे. तिकडे काम करत आहे. आपल्या MP मध्ये आम्ही महाराष्ट्र पूर्ण पिंजून काढत आहोत. अरे वा वा. हो आम्ही महाराष्ट्र पिंजून काढत आहोत. तो MP बिहार मध्ये कोण चाललाय? कारण बिहार मध्ये खरी गरज आहे समाज प्रबोधनाची. कारण बिहार मध्ये तेवढं प्रोत्साहन मिळत नाही ज्या ठिकाणी तथागताचं महाविहार आहे. बिहारला पण काही भंते बसलेले आहेत तिथे आणि ते काम करत आहेत तिथे सध्या बसलेले आणि काम सुरू आहे त्यांचं पण इकडे आम्ही इकडच्या लोकांना जास्त जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र हे भीमरावजी होते. यांनी महाबोधी महाविहाराचं जेव्हा आंदोलन चालू होतं निरंतर त्या आंदोलनामध्ये सर्वात महत्वाचा भाग म्हणजे जेवणाचं जे किचन आहे ते भीमरावजी सांभाळत होते. धन्यवाद. आणखी काही लोकांसोबत मी बोलण्याचा प्रयत्न करतो. हॉल हा खचाखच भरलेला आहे. बघू शकता काही उपासिका सुद्धा या आहे. हॉल खचाखच भरलेला आहे आणि आता बाहेर जे आहे बरेचसे लोक जे आहे ते येताना आपल्याला दिसत आहे. आणि एकंदरीतच लोकांचं सुद्धा काय मत आहे या संदर्भात थोडं आपण जाणून घेऊया. एक आजी आली आहे. आजी जय भीम. जय भीम. जय भीम. जय भीम जय भीम. काय होतं आज? कार्यक्रम होता ना कोणाचा? भंतीजीचा. ज्ञानभंतीजीचा. ज्ञानज्योतीजी नाही आहे. भंते विनाचार्य जे आहे ते जेलमध्ये जे राहिले होते ते भंतेजी होते. हो का? जेलमध्ये राहिले ते होते का? हो का? बरोबर. काय मागणी काय आहे तुझी? काय ऐकलं आता? ऐकलं का भाषण? उशीर झाला मला. बरं आजीले विषय महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे का? नाही नाही. कोणचा आपला समाज विहार ते कसं हे विहार पाहिजे नाही का आपल्याला? यार पहिले पाहिजे लागणार आहे.
हा विहार पहिले लागणार आहे. विहार पहिले लागणार आहे. बरीचशी थोडंसं प्रबोधनाची अजून गरज आहे. खरंच आहे, बरेचशा काही महिलांना तेवढा म्हणजे माहित नाही, पण ठीक आहे. समाजाच्या ज्या आपल्या कार्यकर्त्यांनी हा मेसेज सोडून दिला. ताई, तुम्ही कुठले आहे? या ना, या इकडे. आपल्यासोबत आणखीन काही ताई आहेत. जय भीम, जय भीम. ताई, काय नाव आहे? ताई, कुठून आल्या? रेखा उजागरे, शेगावरून आलेली आहे. आताच तर यात्रा शेगावून आली आहे. हो, शेगावरून आलो आम्ही खामगाव पर्यंत भंतीच्या सोबत. विनाचाराची लढा देत आहे. काय वाटते, महाबोधी महाविहार मुक्त होईल? हो, मुक्त होईलच. विनाचाराचे भंतीचे सारखे जर आपल्या सोबत असतील आणि आपणही उपासकांनी त्यांना साथ द्यायला पाहिजे. सर्व लोकांनी आज जी बुलढाणा जिल्ह्यामध्ये फिरू राहिले त्या सर्व उपासकांनी बंधू बहिणींनी साथ द्यायला पाहिजे आणि आपण ही लढाई नक्कीच जिंकू जर आपल्यासोबत विनाचारी भंतीजी असतील तर. कारण भंतीजी हे ज्ञानाच्या तत्वावर लढाई लढत आहे आणि सर्व उपासकांना आव्हान आहे माझं की त्यांना मदत करा, त्यांना साथ द्या आणि त्यांच्यासोबत उभे राहा लढाईला. जय भीम, नमो बुद्ध आहे. बिलकुल नक्की. भंते विनाचारेजीच्या पाठीशी उभे राहा असं ताईंनी सांगितलेलं आहे. नक्कीच जो लढणारे जे योद्धा राहतात त्यांच्या पाठीशी समाजाने उभं राहायला पाहिजे. गेली 135 वर्षापासून हा जो लढा आहे महाबोधी महाविहाराचा तो सुरू आहे. अजूनपर्यंत महाबोधी महाविहार हे मुक्त केलेलं नाही आहे. मुक्त का नाही केलं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की BT ॲक्टमध्ये एक प्रावधान आहे की त्या ठिकाणची जी कमिटी आहे ते BT ॲक्टनुसार ते कमिटी काम करते. त्यामध्ये 4 जे आहे 4 हिंदू आहे आणि 4 भंतीजी आहे आणि तिथला जो जिल्हा अधिकारी आहे तो पदसिद्ध अध्यक्ष असतो आणि अध्यक्ष असल्या कारण जोपर्यंत तो हिंदू असेल तेव्हाच तो तिथला तो अध्यक्ष असू शकतो. इतर जातीचा जिल्हा अध्यक्ष तिथे येणार नाही. ही एक जे नियम आहे ते नियम चुकीचे असल्यामुळे म्हणूनच या भारतामध्ये जे आहे आंदोलन सुरू आहे. पण आता जो आहे हे आंदोलन विनाचार्याच्या माध्यमातून मोठ्या आजीबाई पण कुठून आल्या. हा बघा म्हाताऱ्या पण इथे या ठिकाणी आलेल्या आहे भरपूर. कुठले आजी? जय भीम. जय भीम. तांदूरवाडी. तुम्ही? मी वाडीच्या. तुम्ही वाडीशान? तुम्ही? खांडवी. काय ऐकलं? विनाचार्याचं भाषण ऐकलं तुम्ही? आता काय समजलं? आम्ही बुद्ध गयाला जाऊन आम्ही मोर्चा केलता. तठी मोर्चा केला आता आम्ही नाही 200 लोक होतो. आता मुंबईला जाणार आम्ही. बघा वयोवृद्ध महिलांचा हौसला बघा तुम्ही. आमच्या गावचे 200 लोक होते तर आम्ही ना तांदूरवाडीच्या 15-20 बाया आणि बाकीचे लोक आम्ही. म्हातारे लोक येतात पण आपले जवान कुठे गेले? जेवण बी येतील ना. तुम्ही जाऊ नाही देत का मुलांना मोर्चात आंदोलन? मग काय तर जाऊ देतो आम्ही. जातो त्याला नेतो आम्ही. मेलो तर चालते तरी आम्ही करू. झालंच पाहिजे. आलंच पाहिजे. गौतांच्या ताब्यात बुद्ध यार आलंच पाहिजे. याला म्हणतात हौसला. म्हणजे म्हाताऱ्या असून सुद्धा त्यांचं एक मोठी जिद्द आहे की आमचं विहार हे मुक्त झालं पाहिजे. मोठ्या संख्येने जे आहे खामगावमध्ये मी आहो आता धम्मध्वज यात्रा जी आहे भंते विनाचार्याची ही खामगावमध्ये आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो या धम्मध्वज यात्रेला महाराष्ट्रामधून मिळत आहे. नक्कीच युवकांचा सहभाग आवश्यक आहे. कुठून आला दादा? माझं नाव विकास शेगोगार. मी इथं खामगावला राहतो शंकरनगर मध्ये. हो. युवक जास्त दिसत नाही पण इथं सारे म्हातारेच म्हणून राहिले. म्हातारे आले आणि जवान घरी झोपले. म्हातारे याला सांगू द्या ना. ते याला सांगू दे. युवक आहे ना. तू सांग ना. तू गावामध्ये राहतो तर युवक या चळवळीशी जोडण्यासाठी तुझं काय योगदान राहणार आहे? आता मला तर असं वाटतंय की महापुरुषाची चळवळ आहे. पूर्ण युवक आणि युवतीनं चळवळीचे हे घ्यायचं. युवकांना काय सांगशील का बाबा जसं आता तू आला या कार्यक्रमात? मला एवढंच सांगायचं आहे युवकाला की बा युवकांना बी यायला पाहिजे होतं पण युवक फारच कम दिसतात. हो. भंतेजी विनाचारी युवक आहे. 68 दिवस जेलामध्ये राहिले या प्रश्नासाठी. जेलमधून सुटल्याबरोबर ते प्रचाराला लागले. बरोबर आहे बरोबर. काय सांगाल तुम्ही? काय सांगाल? कुठून आहे तुम्ही? किती आहे? मी दगडखेड काळापूर तालुका अकोला जिल्हा या ठिकाणून मी खामगाव या ठिकाणी या कार्यक्रमाला आलो. हा कार्यक्रम असा आहे हा माणसाच्या अस्तित्वाचा आहे. बुद्ध धर्माने बाबासाहेबांनी 1956 साली तुम्हा आपल्याला बुद्ध धर्माची दीक्षा देऊन एक भैवशाली केलं आणि आपले बापदादे आपले आई वडील कसे वागत होते कसा त्याच्यावर हे मनुवादी लोक हल्ला करत होते. बाबासाहेबांना शिकून
तुम्हा आपल्याला संघटित करायचं सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मूल मार्ग जो बाबासाहेबांनी तुम्हा आपल्याला दिलेला आहे, आज तो काळ नाही गरिबीचा, हातावर भाकरी आणून खायचा. आज आपला हात असा आहे की कोणाला द्यायचा आहे, आपण देतो आता. आपण देत आहे. परंतु सर्व लोकांनी एक खुणगाट बांधून महाबोधी महाविहार कसं आपल्या ताब्यात येईल आणि कसं तुमचं आपले भारतामध्ये तुम्ही अनेक भावी पिढीचं भंतेजींना बघितलं असाल, त्यापैकी विनाचार्य भंतेजी कसे वाटतात? विनाचार भंतेजी असे एकमेव भंतेजी आहेत जे भगवान गौतम बुद्धाने सदैव अशा या जगासाठी काम केलं, जगाच्या कल्याणासाठी काम केलं. असे विनयपाल भंतेजी असे आहेत, विनाचार्य भंतेजी असे आहेत की महाबोधी महाविहार तुमच्या आपल्यासाठी, तुमच्या आपल्या भावी पिढीसाठी हे मुक्त करत आहे. याचा लढा तुम्ही आपण सर्वांनी उराशी पाळगून खूनगाठ बांधून येणाऱ्या 2 तारखेला, आता नशीब शक्य होत तर जाऊ नका, आम्ही भंतेजी म्हणतात की येऊ नका, परंतु 2 तारखेला जो तुमचा आपला हा जल्लोष आहे, या सरकारला, मनुवादी लोकांना, सर्व या जातीवादी लोकांना कळलं पाहिजे बुद्ध हा श्रेष्ठ आहे, बुद्ध श्रेष्ठ राहणार आहे, बुद्ध समाजच हा आहे, भारतही बुद्धाचाच आहे, भारतही बुद्धाचा आहे, बुद्ध समाजच जिवंत आहे. नाही तर अन्यथा जातीवादी लोक, मनुवादी लोक आणि हे बिचारी लोक या जगात टिकू शकणार नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध की. हा माहोल बघू शकता, खामगाव मधला बघू शकता, मोठा माहोल जो आहे इथे आहे. विनाचार्य भंतेजीची धम्मध्वज यात्रा या ठिकाणी आहे आणि गावाखेड्यामधून या ठिकाणी हे बौद्ध उपासक उपासिका भीम सैनिक या ठिकाणी आलेले आहे. म्हाताऱ्या आहे पण थोडा युवकांचा उत्साह थोडा कमी दिसतो, पण युवकांनी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालं पाहिजे. नक्कीच. कुठले आहेत भाऊ? थोडं महिलांना बोलू द्या, थोडं बोलू द्या, महिला बोला. तुम्ही काय सांगाल? भंते विनाचार्यजींना ऐकलेलं आहे पूज्य भदंत विनाचार्य यांनी जे काय आंदोलन उभं केलेलं आहे भारतातून अखिल भारतासाठी की महाबोधी विहार हे मुक्त व्हावं आणि ते बौद्धांच्या ताब्यामध्ये, जे काही ब्राह्मण आणि इथल्या पंडित लोकांच्या ताब्यामध्ये आहे त्यांचं या ठिकाणी बौद्धांच्या ताब्यामध्ये ते यावं, यासाठी विनाचार्य भदंत यांनी आणि त्यांचा भिक्खू संघ यांचं जे काही आंदोलन भारतामध्ये त्यांनी उभं केलेलं आहे, त्या आंदोलनामध्ये सर्व बौद्ध समाज आणि सर्व मंडळे, महिला मंडळे खामगाव या नगरामध्ये आज त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आम्ही 2 सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी त्यांचं आंदोलन सक्सेस करण्यास बुद्धगयाला भंतेजीने बोलावलेलं आहे. पुढच्या वर्षी 2026 ला 12 करोड लोक. पूज्य भदंत यांनी पुढच्या वर्षी 12 करोड लोकांना बुद्धगया या ठिकाणी महाबोधी विहार या ठिकाणी हजर राहण्यासाठी बोलावलं आहे. तरी आम्ही सर्व या ठिकाणी उपस्थित सर्व लोक आणि महिला मंडळ त्या आंदोलनामध्ये सहभागी हो. आम्ही जाऊ शकू म्हणा. नक्कीच बघू शकता हे सगळी महिला मंडळी या ठिकाणी आलेल्या. भंतेजी बोला, फक्त मराठीत बोला. आताच्या घडीला ज्या मनुवादी संस्कृती विरुद्ध आताच्या घडीला ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ते म्हणजे महाबोधी महाविहार. अतिशय महत्वाचा जे प्रश्न आहे, अजूनही पंडे लोक या महाविहारात घुसलेले आहे आणि तिथं घंटी लावून पूजा केली जाते. आजही त्या ठिकाणी हिंदूची आरती केली जाते, आजही त्या ठिकाणी दिवा लावला जातो आणि आजही त्या ठिकाणी हिंदू संस्कृतीचं पालन पोषण होत आहे. म्हणून आताच्या घडीला हिंदू संस्कृती ही नष्ट झाली पाहिजे आणि अतिशय बौद्ध संस्कृती पुढे आली पाहिजे. आज या ठिकाणी शेगाव मध्ये सर्वात मोठा खामगाव या ठिकाणी अतिशय महत्वाचा भोन या ठिकाणी सम्राट अशोकालीन बौद्ध स्तूप आहे. हे उत्खननामध्ये सापडलेलं आहे आणि अतिशय सातवाहन नावाचं त्या काळातलं जे राज्य आज अस्तित्वात पुढे येत आहे. पूर्णा नदीच्या काठावर हे सगळं आहे. भंतेजी थोडं हे दृश्य दाखवतो मी यांना. हे बघा, हे हातामध्ये पंचशील ध्वज घेऊन ज्या या भीम सैनिक महिला ज्या आहे या ठिकाणी आता सज्ज झालेला आहे. ही रॅली निघणार आहे, पदयात्रा, आणि भंतेजी सुद्धा येत आहे. बघू शकता भंतेजीचं एकदम खुशी. तर भंतेजी सोबत सुद्धा बोलण्याचा मी प्रयत्न करतो कारण खूप भंतेजी एकदम खुश आहे. भंतेजी आप बहुत खुश दिख रहे हो. भंतेजी बुल्ढाना जिला का माहौल है, कैसा लग रहा है? बहुत अच्छा है, बहुत बड़ी संख्या में उपासिकाएं यहाँ इस कार्यक्रम का आयोजित कर रही है और पूरे जितने भी कार्यक्रम हुए हैं
उन सभी कार्यक्रम महिलाओं का जो बढ़ चढ़कर हिस्सा लेना है और वो जिस तरह से महाबोधि महाविहार को मुक्त करने की लड़ाई लड़ रही है, शायद ही धरती का इतिहास लिखा जाएगा कि वो पूरी तरह से निष्ठा, ईमानदारी, लगन के साथ, पूरे त्याग और समर्पण के साथ महाबोधि महाविहार की लड़ाई लड़ रही है। और जहाँ भी जा रहे हैं और बड़ी ही संख्या में एकजुट होकर महाबोधि महाविहार को समर्थन दे रही है, बड़ी संख्या में, भारी संख्या में जो है यहाँ पर भंती जी के इस मूवमेंट को, धम्मध्वज यात्रा को समर्थन मिल रहा है। मैं पूरा जो है ये काफिला मैं आपको बताऊंगा, महिलाओं का बहुत बड़ा यहाँ पर सहभाग दिखाई दे रहा है। और खामगांव से, बुल्ढाना जिला से मैं बोल रहा हूँ। और भंती जी की ये जो यात्रा है निकली है सेवगांव के बाद खामगांव से, और खचाखच जो हाल भरा है। और सभी ने अभी इस मूवमेंट में आने के लिए भंती जी ने भी आह्वान किया है। तो निश्चित रूप से सारे बौद्ध जो है अभी इस महाबोधि महाविहार की मूवमेंट में शामिल होने का भंती जी ने कहा है। तो निश्चित रूप से WH न्यूज़ को आप लाइक करें, सब्सक्राइब करें, हाँ, और धम्मदान भी करें, क्योंकि आपका धम्मदान जो है हमें उत्साहित करेगा और ऊर्जा देगा। तो निश्चित रूप से WH न्यूज़ को भी धम्मदान करिए। जय भीम, नमो बुद्धाय।